अंबिकेचे मंदिर, त्यात 6 उंदीर, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार हे आतमध्ये टाचून भरलंय. आणि जोपर्यंत हे विकार जात नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही. दादा, तुम्ही जर मनामध्ये कटुता घेऊन वागत असाल तर काय अर्थ आहे त्या गोष्टीचा? काहीच नाही. प्रेम द्या, प्रेमच मिळणार आहे. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे आणि ज्याची त्याला शिक्षा होणार आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म चांगला असेल फळाची प्राप्ती चांगली होणार आहे. पण तुम्ही कर्म उत्तम करा ना. किती भरावं, किती घ्यावं, किती काय करावं, आमच्या सोबत ह्यात काही येणार. सुभाषितकार एक सुंदर वर्णन करतात. एक दोनच मिनिटं फक्त दादा. सुभाषितकार वर्णन करताना म्हणतात की तुम्ही एक विचार करा, मरताना गाई गोठ्यातच उभी आहे, तुम्ही मेल्यानंतर 4 चाकी दारातच उभी आहे, तुम्ही मेल्यानंतर तुमची बायको उभऱ्यापर्यंत आली आहे, तुम्ही मेल्यानंतर हा समाज तुम्हाला पोचवण्याकरताच आलाय, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या चितेला अग्नी तुमचाच देणार आहे आणि तुम्ही मेल्यानंतर तुमची संपत्ती दुसऱ्याच्या नावावर होणार आहे. तुमचं काय? जन्मा येऊन या मी काय केलं? काहीच केलं नाही. स्वतःसाठी कधी जगलो नाही, स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही, कुटुंबासाठी झिजलो चंदनासारखा. पण शेवटी त्या कुटुंबानं मला एकच सत्य परिस्थिती जाणवून दिली. नाक मुख गडू लागले लाल आणि शेंबूड श्वाना परिगती झाली, अवघे करतील हाड हाड बाईल म्हणे खरं, मरता तरी बरा थुंकून या घर नाशियले. जर आपलीच माणसं आपल्याला हे बोलत असतील तर तुकोबरया म्हणतात आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगळी. ह्या संसारातलं दुःख इतकं आतोनात आहे, सुखाचा लवलेश त्याच्यात नाही. मग तुम्ही देवाला का दूर करता? बाबा तो आहे कुठे? ज्ञानोबराय म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी. तुम्ही मोठ्याच भ्रमात आहे. हा माझा तो माझा तो माझा, कुणीही तुमचं नाही. 2 दिवसाची तनुही आला असे पाहुणा. 2 दिवसाचं शरीर आहे. पाहुणे आम्ही पाहुणे. कोणाचे? पाहुणे पाहुणे पाहुण्यांचे मेवणे सगळे आलाय तुम्ही. आम्ही सगळेजण माझ्या सकट यमाचा पाहुणा. आम्ही कुणाचे पाहुणे? यमाचा. आणि यमराजाने आमचा पाहुणचार चांगला करावा असं वाटत असेल तर इथं कर्म उत्तम करा, नाही तर तिथं गेल्यावर यमाचे किंकर मारिती तोडीती फोडीती जोडीती बहुसाल. तिथे गेल्यावर काही खरं? तुम्ही म्हणाल लई सुखी आहे, काही नाही सुखी. तिथे गेल्यानंतर दुःख आहे. मग त्या दुःखातनं जर पार करायचं असेल तर आताच करा. काय? भगवंताचं चिंतन. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या 4500 ओव्यामध्ये दृष्टांत देतात. किती व्यावहारिक दृष्टांत आहेत लक्ष द्या. काय प्रगल्भ बुद्धी म्हणतात ज्ञानोबरायांची. ज्ञानोबराया म्हणतात पाहे पादूद पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदरा आड परिते अभेरुणी गोचिडा शुद्ध काय नसे व्यक्ती. गोचडी माहिती आहे? गोचडी बघितली? कुठे असते? घरात नाही. कुठे? गोचडीचं एक वैशिष्ट्य आहे. नाथ महाराज सांगतात गोचडीशी आवडे म्हैसी पण म्हैशीशी ना आवडे गोचडी. गोचडीला म्हैस आवडते, ती चिकटलेली असते, पण म्हैशीला गोचडी आवडत नाही, पण ती तिचा त्याग करू शकत नाही. मग ती गोचडी काय करते? ती रक्त पिते. पण त्याच म्हैशीच्या त्याच गाईच्या पवित्र असणारं दूध एका पडद्याचं अंतर आहे. किती? एका पडद्याचं अंतर आहे. पण गोचडी या पडद्याच्या बाजूला आहे, रक्त पिते, या पडद्याच्या पलीकडे पवित्र आणि गोड असं दूध आहे, अमृतासम आहे. पण ते दूध पिण्याचा तिचा काही बुद्धी ती येत नाही. ती रक्तच पित बसते, दुधाकडे जात नाही. अंतर फक्त एका पडद्याचं आहे. त्याच न्यायाप्रमाणे भगवंताच्या अगदी जवळ आहे, पण आपली बुद्धी त्याच्या चिंतनापर्यंत पोहोचतच नाही. म्हणून ज्ञानोबराया म्हणतात तुमच्या जवळचा देव तुम्हाला दिसत नाही. विठ्ठल ज्ञानोबराय इथंच थांबले नाही. ज्ञानोबराय पुढे जाऊन म्हटले का कमलकन्ना आणि तरतुरी नांदणूक येतीची घरी परी परागोसे विजय भ्रमरियराची कुलची उरे. कमळ म्हणजे कमलकन्ना म्हणजे कमळ चिखलातच आहे. त्या चिखलात काय आहे? बेडूक आहे. बघितलंय का? नाही. लहानपणी लई मारलंय. बेडूक कुठं आहे? चिखलात आहे. तेच कमळ त्याच चिखलात तिथेच बेडूक आहे. पण फरक काय आहे? ते
बेडूक तिथल्याच किड्या मुंग्या खातं, पण त्या कमळातला पराग सेवन करण्याचं त्याच्या बुद्धीत येत नाही. तो सेवन करण्याकरता बाहेरचा भ्रमर येतो. तसं देवाच्या जवळ आहे मीपणाचा अस्तित्वाचा दांडा गळून पडू द्या, तुम्हाला भगवंत भेटेल. कबीर महाराज म्हणतात, घुंगट कापट खोल तुझे राम जरूर मिलेगा. तुझ्या आणि आत्मसत्तेमध्ये जो मीपणा आहे तो बाजूला झाला ना, तुला देव भेटणार आहे. तिसरं उदाहरण ज्ञानोबराय देतात, ना तरी दैवाच्या परिवरी डोया रुतलिया सहस्रवरी परितेत बैसवनी उपवास करी का दरिद्रीजे. जिथे तुम्ही बसला तिथे अनेक रत्नांचा खजिना पुरलाय, ज्ञातच नाही तुम्हाला, माहीतच नाही तुम्हाला. तुम्ही फक्त हातात कुटरा घेऊन जगाच्या बाजारामध्ये जाऊन भीक मागता. मला ज्ञान कुठे मिळेल का, मला देव कुठे भेटेल का, सांगा ना मला माझं ज्ञान कुठे मिळेल का. अरे वेड्या पळू नको, तो पळून मिळत नाही, तो वळून मिळतो, तो अंतःकरणात आहे, तुला शोधावा लागेल. पण तो शोधण्याकरता वेळ नाही, पण घर भरण्याकरता वेळ आहे. ते भरत भरत गेलो, पण तुकोबराया म्हणतात, करता बरोबरी दुरावसी दुरी. तुम्ही हे भरत गेला आणि इकडे देव तुम्हाला दूर झाला. तुकोबराया म्हणतात, आम्ही भरलो, पण काय का म्हणे देहो भरीला विठले, काम क्रोध केले घर रिते. काम आणि क्रोधाचं घर रिकामं केलं आणि भगवंत अंतःकरणात भरला, आणि तो भरण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला नाथ महाराज म्हणतात दिला. मनुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, का आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकन दिला. तुम्हाला आम्हाला अधिकार दिलाय भजन करण्याचा. कसं? हातानं टाळी आणि मुखानं नाम विठोबा लखुमा.